उत्तरेकडील वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे। मुंबईमध्ये सकाळच्या वेळेस धुक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळते। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवा जी आहे ती प्रदूषित आहे। सध्या आपण शिवडी परिसरामध्ये आहोत आणि शिवडी परिसरामधली सध्या हवेचा प्रदूषणाचा जो अंक आहे तो जवळपास 151 इतका नोंदवण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये सध्या वायू प्रदूषणाची समस्या जी आहे ती मोठी असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक मुंबईमधल्या भागामध्ये मुंबईचा हवेचा प्रदूषणाचा स्तर जो आहे तो खालावत चाललेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार जे आहेत ते जडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये विकास कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात होत असतात, त्यामुळे हवेमध्ये धुलीकण मिसळण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हवेमधल्या प्रदूषणाचा स्तर जो आहे तो सध्या वाढताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये सरकारी विकास कामं असतील किंवा खासगी जे बिल्डर्स असतील त्यांच्याकडनं इमारतीचं बांधकाम असेल, या सगळ्या कामांमध्ये जी नियम पाळण्यात येतात ते नियम न पाळल्यामुळे मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। या वाढलेल्या हवेच्या प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो थेट मुंबईकरांवरती होताना पाहायला मिळतो। त्यामुळे जे सकाळच्या वेळेस मुंबईकर जॉगिंगसाठी किंवा आपल्या व्यायामासाठी घराबाहेर पडणारे असतात ते देखील आता या हवेच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले आहेत आणि ते देखील मुंबईकर सध्या घराबाहेर सकाळी जाण्याचं जे आहे ते टाळताना आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागली आहे आणि त्यातच मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणाचा जो स्तर आहे तो सातत्याने वाढत चाललेला आहे। त्यामुळे मुंबईची हवा जी आहे ती प्रदूषित होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।